नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, असे नाते कुठले ज्यामध्ये सुखापेक्षा दुःख आधी सांगितले जाते, प्रेमापेक्षा राग हक्काने व्यक्त होतो, देण्यापेक्षा घेणं जास्त आवडतं, नेहमी लहानच राहावंसं वाटतं, अहो देवांनाही हेवा वाटला असं हे नातं म्हणजे अगदी बरोबर आई आणि बाळाचं. 9 महिने बाळाला पोटात वाढवत असताना स्वतःपेक्षा बाळाचा जास्त विचार करणारी अशी ही आई. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ती मात्र अडकली आहे. ती करिअर, ताणतणाव, मॉडर्न कल्चर, फास्ट फूड, आरोग्याच्या तक्रारी आणि विभक्त कुटुंब पद्धतीत. पण यातही ती आटोकाट प्रयत्न करते, ती म्हणजे सहज आणि सुदृढ बाळ जन्माला येण्याचा. पण आयुर्वेदाच्या मदतीने हे कसं सहज शक्य आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. एव्हाना तुम्हाला आजचा विषय समजला असेलच. अगदी बरोबर, तो म्हणजे गर्भिणी अवस्था आणि आयुर्वेद. गर्भसंस्कार, बीजसंस्कार, गर्भपूर्व संस्कार या परिभाषा आपण जाणून घेणारच आहोत. पण याशिवाय गर्भिणी अवस्थेत काय काय करावे, काय करू नये, याशिवाय नॉर्मल डिलिव्हरी कशी होईल या आणि इतर अनेक प्रश्नांना घेऊन आज आपण चर्चा करणार आहोतच. आणि यासाठीच आज आपण आमंत्रित केले आहे, ज्यांचे श्लोक आणि ज्यांच्या सहज सांगण्याच्या पद्धतीमुळे आपण आयुर्वेदाच्या आणखीन जवळ गेलोय असे आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार डॉक्टर, तुमचं हॅलो डॉक्टर मध्ये स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे ते यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणूनही कार्यरत आहे. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणूनही कार्यरत आहेत. याशिवाय कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस या आणि इतर अनेक रोगांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य मिळालेले आहे. आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. पण आपला सहभाग म्हणजे आपल्या मनातील प्रश्न आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं ती नक्कीच तुम्हाला घ्यायची असतील. पण त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते असे आहेत, ते पटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 24908050 24988050. कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती. आजचा जो आपला विषय आहे गर्भिणी अवस्था आणि आयुर्वेद, या विषयाला अनुसरूनच आपण प्रश्न विचारावे. प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपण जो प्रश्न विचाराल तो आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय आजच्या ज्या आपल्या कार्यक्रमाचे तज्ज्ञ आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. त्यावेळी आपण तो टिपून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आजचा जो विषय आहे सर खूप महत्त्वाचा आहे. कारण गर्भिणी अवस्था यामध्ये बऱ्याच जे आपण म्हणतो घरच्या घरी उपचार केले जातात आणि ते बऱ्याच वेळा आयुर्वेदाचेच आहेत. बरोबर आहे. तर नक्की ही अवस्था म्हणजे काय? कसं आहे, गर्भिणी ही अवस्था म्हणत असताना स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा एक चांगला टप्पा आहे. आणि बऱ्याच वेळेला पूर्वीच्या काळामध्ये त्याला पुनर्जन्म होतो गर्भिणी अवस्थेमध्ये असंही म्हटलं जायचं, कारण बाळणपण त्यावेळेला अवघड व्हायची. परंतु आयुर्वेदाच्या हिशोबाने जेव्हा आपण गर्भिणी अवस्था असा विचार करतो ना, त्यावेळेला गर्भाचं शरीर आईच्या शरीरामध्ये वाढत असतं, गर्भाशयात वाढत असतं. आणि त्याचा जेव्हा 4थ्या महिन्यामध्ये हृदयाचा भाग जो आहे तो व्यक्त त्याची भावना व्हायला लागते, त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये 2 हृदय असतात, एक बाळाचं आणि दुसरं आईचं. आणि त्यामुळं दौहृद आणि त्याच्यातून डोहाळे असा शब्द आलेला आहे. असे बरेच संस्कृत शब्द आहेत की जे संस्कृत शब्दातनं इंग्रजी शब्द किंवा मराठी शब्द आलेले आहेत. जे चप्पलला पूर्वीच्या काळी आता वाहन म्हणतो आपण, पहिल्यांदा त्याला उपवाहन म्हणायचे, मग नंतर उहान झालं आणि नंतर वाहन झालं. किंवा शिरोब्रह्मला सेरीब्रह्म असं म्हटलं जातं. केमेस्ट्रीला पहिल्यांदा किमयागिरी म्हटलं जायचं. तर असे शब्द आहेत. तर 2 हृदय एका शरीरात असताना त्याला जे बोललं जातं ते म्हणायचं दौहृद, किंवा जिला डोहाळे लागतात ती डोहाळ करीण असं म्हटलं जायचं. तर गर्भिणी अवस्थेमध्ये हा महत्त्वाचा भाग आहे की एकाच शरीरामध्ये 2 हृदय असतात.
आणि हृदयाच्या ठिकाणी मनाची उपस्थिती आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. भेल संहितेमध्ये टाळूच्या खाली मनाचं स्थान सांगितलेलं आहे. परंतु ते लक्षात घेता हृदयाची धडधड जेव्हा आपल्या भावना आपण जास्ती आवर घालू शकत नाही त्यावेळेला हृदय धडधडायला लागतं, कारण मनाची अवस्था आणि स्थिती जी आहे ती हृदयामध्ये सांगितलेली आहे. तर हा एक वेगळा भाग जो आहे ना तो आयुर्वेदाने गर्भिणीच्या बाबतीत सांगितलेला आहे. इतर प्राणीमात्रामध्ये सुद्धा गर्भिणी अवस्था असते, नाही असं नाहीये. पण आयुर्वेदाचा हा विचार करण्याची जी पद्धत आहे, बुद्धितत्व हे शरीराचं मनुष्य देहाला किंवा मनुष्य प्राण्याला मिळालेली जास्तीची देणगी आहे देवाकडून. आणि त्यामुळे आत्मज भाव, सत्वज भाव, आहारज भाव, रसज भाव, पितृज भाव असे वेगवेगळे भाव सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे गर्भ हा शरीरामध्ये तयार होत असतो. तर ह्या सगळ्याला एकत्रित धरून गर्भिणी असं म्हणताना गर्भाचे काही अवयव म्हणजे गर्भाची नाभी जी अंबलिकल कॉर्ड ज्याला म्हणतो किंवा अपरा नावाचा जो भाग आहे तो, ह्या सगळ्याला मिळून एकत्रित जे बोललं जातं ते म्हणजे गर्भिणीची अवस्था आहे. बरोबर. सर, बऱ्याच वेळेला आयुर्वेदात आपल्याला दिनचर्या आणि परिचर्या या सगळ्या गोष्टी अशा ऐकायला मिळतात. मग गर्भिणी परिचर्या म्हणजे काय? बरोबर आहे. परिचर्या हा शब्द वैद्याकडे गेल्यानंतर किंवा वैद्याची पुस्तकं वाचताना किंवा आयुर्वेदिक ग्रंथ वाचताना खूप ठिकाणी परिचर्या हा शब्द येतो. ऋतुचर्या आहे, दिनचर्या आहे, रात्रीचर्या आहे, गर्भिणी परिचर्या आहे, रजस्वला परिचर्या आहे, ऋतुमती परिचर्या आहे, सुतिका परिचर्या आहे. तर आज गर्भिणी परिचर्याचा आपण विचार करणार आहे. परिचर्या म्हणजे अशी शास्त्रांनी निवडून दिलेली, आयुर्वेद शास्त्रांनी निवडून दिलेली गोष्ट की ज्याचं खाणं पिणं आणि वागणं केलं तर गर्भही चांगला होतो, गर्भिणीही चांगली राहते, नंतर फारशी व्यापद किंवा संकट त्या दोघांच्यावरती येत नाही, अंगावरती दूध चांगलं येतं, गर्भाशयाचं पुन्हा आकसणं जे आहे ते उत्तम पद्धतीने व्हायला लागतं, तिला बाळंतपणातले आजार उत्पन्न होत नाहीत आणि गर्भिणी अवस्थाही चांगली जाते. तर परिचर्याचा अर्थच असा आहे की खाणं पिणं वागणं याचे नियम, त्यावेळेला घ्यायची औषधं, या सगळ्याचा जो साकल्याने विचार केलेला असतो ती परिचर्या असते. परिचर्या जितक्या जास्ती तेवढं आपण हे समजून घ्यावं की ही अवस्था जी आहे ती आयुष्यातली मोठी अवस्था आहे, महत्वाची अवस्था आहे आणि आयुर्वेदाने जे नियम तयार केलेले आहेत ते त्यावेळेला कसे पाळायचे याच्याविषयीचं विवेचन आणि त्याच्याविषयी आज आपण बोलणार. बरोबर आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. तुषार बोलतायत आपल्याशी अकोल्याहून. हॅलो, बोला तुषारजी. हॅलो, बोला. हा, डॉक्टरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. गाभण जेव्हा प्रेग्नेंट राहते स्त्री तेव्हा कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि नॉर्मल डिलिव्हरी होईल यासाठी कुठले व्यायाम वगैरे किंवा कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि पथ्य कुठले पाळायला पाहिजे, काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल थोडं मला माहिती द्या. सगळा सार विचारलेला आहे आपल्याला त्यांनी. बरोबर आहे. तर आता जो कार्यक्रम आहे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायचाच आहे. पण गर्भिणी अवस्था जर आलेली असेल तर गोष्ट वेगळी, तुम्ही हा कार्यक्रम ऐका त्यानुसार करा. पण नुकतंच लग्न झालेलं आणि अजून दिवस राहिलेले नाही आहेत असं जर असेल ना तर जवळच्या वैद्याकडे जायचं. बीज संस्कार नावाचे संस्कार करायचे. बीज म्हणजे काय, आपल्या स्त्री आणि पुरुषांचे जे स्त्रीबीज आणि पुरुष बीज आहेत ते. तर ऋतुक्षेत्र अंबुबीज, जसं जमिनीतनं एखादं धान्य आपण वरती काढतो आणि चांगलं पीक घेतो त्यावेळेला जमिनीला महत्व आहे, त्या बीजाला महत्व आहे, त्या पाण्याला महत्व आहे आणि त्या ऋतूला महत्व आहे. तसंच हे बाळ तयार होत असताना किंवा गर्भ तयार होत असताना स्त्री आणि पुरुष या दोघांची जनांगा जी आहे ती, पुन्हा त्यांच्या शरीरातला जो आहार रस आहे तो, ती जी बीज आहेत ती आणि किंवा दिवस राहिलेले आहेत या सगळ्या गोष्टीला खूप महत्व असतं. आणि ह्या सगळ्यांचा विचार बीज संस्कार या गोष्टीत येतो. संस्कार ही एक अशी गोष्ट आयुर्वेदात सांगितलेली आहे, 16 पद्धतीचे संस्कार सांगितलेले आहेत. जन्मापासून ते उत्तर संस्कार जो आहे शेवटचा मेल्यानंतर करायचा तिथपर्यंत संस्कार आहेत. आणि संस्कारो ही विशेष गुणांतरा धनमुच्यते असं म्हटलेलं आहे. या संस्कारामुळे काय होतं, नवीन गुण येतात, दोष जातात. दोष जास्ती असतील तर त्याची तीक्ष्णता आणि तीव्रता कमी केली जाते आणि मन आणि शरीराचं सगळं आलबेल होतं. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सगळी जी उन्नती आहे त्याच्यासाठीच्या आखलेल्या या परिचर्याने हे संस्कार असतात आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ते जास्ती सांगितले गेलेले आहेत. तर ह्या हिशोबाने ह्या विषयाकडे तुम्ही सगळ्यांना बघा. जवळच्या वैद्याला तुम्ही भेटा, दिवस जर तुमच्या पत्नीला राहिलेले नसतील तर, आणि त्यांच्याकडनं बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार जे आहेत ते करून घ्या. बीजसंस्कार दोघांनी करायचे असतात आणि नंतर दिवस राहिले की फक्त स्त्रीचं औषध आहे तेवढं चालू राहतं, पुरुषाचं बंद होतं. बरोबर आहे. सर, तुम्ही गर्भसंस्कार असं बोललेलं आहे. अगदी बऱ्याच दिवसांपासून किंवा जगाला ज्याने ओळख करून दिली गर्भसंस्कार म्हणजे काय, तर नक्की गर्भसंस्कार काय आपण सांगता येईल? कसं होतं, गर्भ तयार होत असताना जे वेगवेगळे भाव मगाशी मी सांगितले त्यातला आत्मज भाव तेवढा कुणाच्याही ताब्यात नसतो. त्या शरीरामध्ये येणारा आत्मा हे जे प्रकरण आहे हे आस्तिक दर्शन मानणाऱ्यापैकी आयुर्वेदाने सांगितलेली गोष्ट आहे. काही जण असतात तो हा विषय मानणार नाहीत कारण ते भौतिकवादी असे असतात. चार्वाक नावाचं दर्शन आहे ते त्या पद्धतीचं होतं. परंतु जे आत्म्याची किंवा वेदाची
उपस्थिती मानतात त्यांना आस्तिक असं म्हटलं जातं. आणि आयुर्वेद हे आस्तिक दर्शन आहे. आणि त्याच्यामध्ये शुक्र शोणी संयोग होत असताना स्त्री बीज आणि पुरुष बीज हे एकत्र होत असताना येणारा जो जीवात्मा आहे त्याच्या अनुरोधाने काही शरीरामध्ये चांगल्या गोष्टी होत असतात, मनामध्ये काही गोष्टी होत असतात. तर आपलं सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, ज्ञान, आयुष्य असे जे भाव आहेत ना ते सगळे आत्मभाव आहेत. त्याच्यावरती वैद्याचाही कंट्रोल नाही आहे आणि इतर कोणत्या स्त्री पुरुषांचाही नाही आहे. म्हणजे आज आपण ठरवलं लग्न झालं आणि आपल्याला मूल व्हावं आणि एकदम ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पोटात जन्माला यायला पाहिजे असं जर वाटलं तर ते शक्य नसतं. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आहार बदलू शकतो, विहार बदलू शकतो, खाणं पिणं आपलं बदलू शकतो, आपलं सात्म्य काय आहे याच्यानुसार ॲलर्जी कोणती आहे ते आपण टाळू शकतो. पण आत्मभाव हा आपल्या हातात राहत नाही. असं म्हणतात की तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या आधी 7 पिढ्या त्यांच्या घरी पांडुरंगाची भक्ती होती. तेव्हा तुकाराम महाराज जन्माला आले आणि 42 पिढ्यांची भक्ती झाल्यानंतर यादवांच्या कुळामध्ये तो यादव कुळीचा जो सूर्य आहे तो जन्माला आला, ते म्हणजे भगवान महाविष्णू. तर ही प्रक्रिया जर लक्षात घेतली तर तुम्हाला संस्कार किती पद्धतीने करायला पाहिजे आणि भावनांचा परिणाम हा झटकन आपल्या DNA वरती येत असतो हे आत्ताचं शास्त्र मान्य करतं. तशी भक्तीची लाट ज्यावेळेला पिढ्यानपिढ्या राहते त्यावेळेला या सत्पुरुषांचा जन्म होत असतो. तर त्याच्या जवळ जाण्यासाठी तरी ॲटलिस्ट आपलं वागणं खाणं पिणं जे आहे ते तरी सात्विक व्हायला पाहिजे. टीव्हीवरती कार्यक्रम बघत असताना हॉरर शो वगैरे नाही बघायला पाहिजे, धार्मिक वाचन करायला पाहिजे. असं जर केलं तर त्याच्या गर्भावरती परिणाम येतो. इतका सूक्ष्म विचार जो आहे तो आयुर्वेदाने केलेला आहे आणि या 6 घटकांना व्यापून जो संस्कार केला जातो किंवा परिचर्या केली जाते त्याला म्हणायचं गर्भसंस्कार. हे खूप मोठं प्रकरण आहे, हे शास्त्र आहे आणि ते त्या परिभाषेमध्ये समजून घ्यायला पाहिजे. डॉक्टर लोकांना हे कदाचित समजणार नाही कारण त्यांची ती पूर्वपीठिका जी आहे ती तशी नसते, पूर्वग्रह दूषित वृत्ती असते. तर वैद्याकडे जाऊन हे समजून घ्यावं ही परिभाषा आणि मग तेही समजून घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे हे शास्त्र सर स्वीकारलं गेलेलं आहे. म्हणजे बीज संस्कार म्हणतो, गर्भसंस्कार म्हणतो आणि बहुतेक वेळा असं सांगितलं जातं की त्या महिलेने किंवा प्रेग्नेंट असलेल्या त्या स्त्रीने हे सगळं करावं. पण म्हणजे काय, आपल्या घरातल्या बाकीच्या व्यक्तींनीही ते स्वीकारणं खूप गरजेचं आहे, तेव्हा जाऊन त्या बाळावर ते संस्कार होतील. सर आपण गर्भसंस्कार म्हणतोय, बरेच आपल्याला औषधही माहिती आहे. आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की तुम्ही जे नेहमी हिरव्या वनस्पती दाखवतात तर त्या नेमक्या आज कुठल्या कुठल्या आम्हाला दाखवणार? आता ह्या हिशोबाने काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो आणि त्या सगळ्यांची माहिती आता करून घेणे हे जास्त इष्ट आहे. बरोबर आहे. आपल्याला सर नेहमीच हिरव्या वनस्पती दाखवत असतात आणि या हिरव्या वनस्पती म्हणजे औषधी वनस्पती असतात ज्या आपल्याला आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रात आढळत असतात, दिसत असतात. त्याचा तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही विचारपूस करू शकतात की औषधं कशी बनवावी. बघूया आज काय वनस्पती सर दाखवतायत. ही समोर जी वनस्पती आता आपल्याला दिसतीये ही सगळ्यांना माहित असलेली दुर्वा नावाची वनस्पती आहे आणि गणपतीला दुर्वा आवडतात असं आपण म्हणतो. आता गणपती हा आपल्या शरीरात कुठे आहे असं जर बघितलं तर मूलाधार चक्राच्या ठिकाणी तो आहे. तो मूलाधार स्थितोसी नित्यम असं आपण अथर्व शीर्षात म्हणत सुद्धा असतो. आणि या मूलाधार चक्राचं कंट्रोल जे आहे ते आपल्या एक्सक्रिटरी सिस्टीमवरती आणि जिनॅटल सिस्टीम किंवा सेक्स्युअल सिस्टीमवरती येत असतं आणि गर्भाशयावरती येत असतं. तर या बिया दुर्वांच्या पानांचा रस जो आहे ना तो साधारण 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी असा जर पोटामध्ये घेतला गेला तर गर्भपात होणं, गर्भस्राव होणं ही प्रक्रिया घडत नाही आणि गर्भाचा वर्ण चांगला होण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. 4थ्या महिन्यापर्यंत गर्भ जो आहे तो बाहेर पडण्याची प्रक्रिया खूप वेळेला घडते. किंबहुना प्लासेंटा तयार होऊन तो रुतत असताना जे प्लासेंटल साईन म्हणून ब्लिडिंग होतं ते होऊ नये असं वाटत असेल तर बीजसंस्काराच्या वेळेपासून ही वनस्पती जी आहे ती रसाच्या बाबतीत वापरणं हे गरजेचं आहे. दुर्वा या मरत नाहीत असं म्हटलं जातं. त्यांची मुळं जी आहे त्याच्यात ओलेपणा कायम राहतो. आपले जाणते राजे जे शिवाजी महाराज होते त्यांनी त्यांचं घोडदळ 14 वर्ष अशा या मुळांच्यावरती ज्या वेळेला दुष्काळ पडलेलं होतं त्या जगवलेलं होतं. तर इतका जबरदस्त गुण टिकण्याचा हिच्या ठिकाणी आहे. त्यामुळे गर्भावरती तसाच संस्कार उत्पन्न होतो आणि या वनस्पतीचा अप्रतिम फायदा होतो असं लक्षात येतं. दुसरी ही वनस्पती इथं जी दिसतीये ही शतावरी नावाची वनस्पती आहे आणि त्याच्या मुळ्या इथं दिसत आहेत पायाखाली. तर ही शतावरीचं सिद्ध तूप किंवा तेल किंवा शतावरी कल्प म्हणून औषध मिळतं. ते सकाळी संध्याकाळी 2-2 चमचे जर गर्भिणीने घेतलं तर बाळाचं अतिशय वजन जे आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाढतं. ही शीतवीर्यात्मक वनस्पती असल्यानं स्राव होणं, पात होणं या प्रक्रिया ज्या आहेत त्याही कमी होतात. ही वरची जी पानं दिसत आहेत ना या पानांची भाजी करून जर पोटामध्ये घेतली ना तर डोळ्याचे बरेचसे आजार जे आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. एस्पेशली ग्लॉकोमा नावाचा जो आजार आहे त्याच्यात ही भाजी खूप पथ्याची म्हणून सांगितली गेलेली आहे. दुसरी आणखीन एक वनस्पती आपल्या समोर इथं आहे ती आपण बघून घेऊया. ही शिवलिंगी नावाची वनस्पती आहे. स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही उपयोगी पडते. पण ज्यावेळेला बीजसंस्कार सुरू असतात त्यावेळेला ही फळं तुम्ही बघताय ही पिकल्यानंतर केशरी रंगाची होतात आणि आपल्या शेतांच्या बांधावरती कुंपणावरती ही वनस्पती भरपूर असते. तर कॅन्सरसाठी हिच्या पानांचा रस आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती वापरतोय आणि यांच्या बिया ज्या असतात त्या सांबाच्या पिंडीसारख्या अशा दिसतात आणि त्या जर पोटात घेतल्या गेल्या तर गर्भ चांगल्या पद्धतीने स्थिर होतो. पुन्हा वाताच्या संबंधित त्रास जे असतात ना ते खूप चांगल्या पद्धतीने कमी होतात.
बऱ्याच वेळा असं होतं की गर्भस्राव किंवा पास झाल्यानंतर DNC नावाचं ऑपरेशन केलेलं असतं आणि ते केल्यानंतर त्या स्त्रीला पुन्हा ज्या वेळेला गर्भधारणा होते त्यावेळी तो प्लासेंटा जो आहे तो प्लासेंटा प्रिव्हिया अशा पद्धतीने गर्भाशयाच्या तोंडात येण्याची वाताची एक विकृती असते. तर त्यासाठी हिचा क्षीरपाक जो आहे दुधात शिजवलेलं औषध हे पोटात घ्यावं आणि त्याचे बस्ती दिले जावेत. तर मग तो प्लासेंटा प्रिव्हिया होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. अशा या 3 वनस्पती आता आपण बघून जाऊ. बरोबर. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे. आम्रपाली बोलतायत आपल्याशी नांदेडहून. हॅलो, नमस्कार आम्रपालीजी. नमस्कार बोला. सर, मॅडम मी आम्रपाली वायवळे बोलते नांदेडवरून. माझा प्रश्न असा आहे, आपलं सुदृढ बाळ होण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे? एक विशेष आरोग्यदायी टिप्स अशी सांगणार आहे. तुम्ही पटकन लिहून घ्या किंवा तुम्ही यावेळी कॅमेऱ्याचा उपयोग करू शकता. बघूया आजची टिप्स काय आहेत. गर्भिणीने पहिल्या महिन्यापासून कन्हेरी सिद्ध तिळाचे तेल पोटाला लावल्यास पोटावर पांढरे पट्टे उमटत नाहीत. जेवल्यानंतर गर्भिणीने शतपावली घातल्यास अन्नपचन चांगले होते, गॅसेस होत नाहीत, गर्भाची वाढ चांगली होते व खोट्या प्रसूती वेदना होत नाहीत. हे टिप्स खरंच उपयोगी आहेत. आपल्याला आम्रपाली सर यांचा फोन आलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सुदृढ बालक कसं जन्माला येईल. बरोबर आहे. कसं आहे, आई वडिलांची काही प्रकृती असली तरी खाण्यापासून आपल्या शरीरातले 7 धातू उत्पन्न होत असतात. ते लक्षात जर घेतलं तर आपल्या खाण्यापिण्यामध्ये एक साधा बदल तुम्ही करू शकता. आपण जे नेहमी पोळी किंवा भाकरी खातो त्यात पाणी घालायचं ऐवजी दूध घालायचं, मीठ घालायचं नाही त्याच्यामध्ये, आणि त्याच्या दशम्यासारखं ते करून जर खाल्लं गेलं तर मग ते दूध जे आहे ते तुमच्या अंगी लागायला लागतं, पचायला लागतं. नुसतं दूध घेतल्यानंतर जे प्रेग्नन्सीमध्ये मळमळ होत असते, ओकारी होत असते, ती त्यांनी कमी होते. स्पेशली पहिले 4 महिने वजनच वाढत नाही. तर ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला हा त्रास जर होत असेल तर या पद्धतीने तुम्ही वागणं गरजेचं आहे. दुसरं एक म्हणजे आपल्याला इथं काही वनस्पती आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवतो आणि ते तुम्ही जरा बघून घ्या. परत सर आपल्याला वनस्पती दाखवतात, कारण गर्भावस्था म्हटलं म्हणजे आपल्याला बरंच आपण औषधी वापरतो, औषधी वनस्पती वापर करतो आणि त्याचा उपयोग कसा करावा. शेवपा असते, धूर देतो, धुपी देतो, पण यामध्ये अजून काय काय वापरू शकतो हे आज आपण बघूया. आता ही जी वनस्पती समोर आपल्याला दिसतीये ही काश्मीरी नावाची वनस्पती आहे आणि ज्येष्ठमधाच्या बरोबर ही जी फळं आहेत ना ती कुठून जर रोज 2 फळं 1 कप दुधातून शिजवून जर घेतली गेली पोटामध्ये आणि त्यात जर खडी साखर घातली गेली तर त्याचा उत्तम पद्धतीने बाळाचं वजन वाढण्यासाठी उपयोग होतो. आणि याची खासियत अशी आहे की बाळ जे आहे ते चांगल्या पद्धतीने वजन वाढवतं त्याचं आणि आईचं वजन फारसं वाढत नाही. एकंदरीत प्रेग्नन्सीच्या अवस्थेमध्ये 9 ते 13 किलो संपूर्ण वजन वाढावं, पण बाळाचं भर जर वजनामध्ये जास्ती पडली तर ते उपयोगी आहे आणि त्या पद्धतीने ही वनस्पती खूप काम करते चांगल्या पद्धतीने शरीरावरती. तर तुम्ही ह्याचा वापर करून घ्या आता मी सांगितलं त्या पद्धतीने. आणि बला नावाची एक वनस्पती आहे ती पोटामध्ये जर तुम्ही घेतली, दुधाच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता, चूर्णाच्या स्वरूपात घेऊ शकता, तर त्यांनी सुद्धा उत्तम पद्धतीने बाळाचं वजन वाढतं, त्याचा रंगही सुधारतो, जावळ चांगलं येतं आणि हाडं पहिल्यापासून जी आहे ती बळकट होतात. तर ह्या गोष्टींचा 2 गोष्टींचा वापर आम्रपालीने करून घ्या. नक्कीच. म्हणजे गर्भावस्थेत बाळाचं वजन वाढणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा महिलांचं वजन वाढतं आणि मग आपल्याला ते नंतर चिंतेचं कारण होतं. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. सोनाली बोलतायत आपल्याशी पुण्याहून. नमस्कार सोनालीजी. हॅलो, बोला. सोनाली भागवत बोलतीये पुण्यावरून. तर माझा असा प्रॉब्लेम आहे, माझा प्रश्न असा आहे की माझी पहिलं बाळ माझं 10 वर्षाचं आहे, ते एकदम नॉर्मल आहे आणि दुसरं बाळ आहे त्याला अन्ननलिकेचा प्रॉब्लेम होता. तर त्यावेळेस माझं टॉर्चेट जी टेस्ट केलेली त्याच्यामध्ये रुबेला पॉझिटिव्ह होती. ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर नॉर्मल झालं आणि त्याच्यानंतर त्या बाळाला अन्ननलिकेचा प्रॉब्लेम आला. तर याच्यावरती ही रुबेला जे पॉझिटिव्ह येतं ते किती दिवस इन्फेक्शन राहू शकतं आणि जर पुन्हा मला जर चान्स घ्यायचा असेल तर तो घ्यावा आणि त्याच्यावर उपचार काय करावे याच्यासाठी मला. बरोबर. आता तुमचं ते बाळ जे आहे अन्ननलिकेचा त्रास असेल ते कसं आहे आता सध्याची तब्येत? आता तिला फिडिंग मी 2 वर्ष ट्यूबने केलं. बर. आता तुमचं वय किती आहे? आता 29 आहे. बरं बरं, ठीक आहे. आणि त्या बाळाचं वय किती आहे आता त्या बाळाचं वय 3.5 वर्ष आहे. बरं बरं, काही हरकत नाही, ठीक आहे. धन्यवाद सोनालीजी. कसं आहे, तुमचं वय आता 29 आहे म्हणजे फारसं नाही आहे. हल्ली लग्नच उशिरा होतात 30-35ला आणि मग त्यांना मुलं व्हायला खूप प्रॉब्लेम येतो. तुमच्या बाबतीत एक घटना झालेली आहे की पहिल्या बाळाचं वय तुमच्या 10 आहे असं तुम्ही म्हणताय, तर तुमचं लग्न साधारण 19 वर्ष वगैरे असं झालेलं दिसतंय. तर पहिलं मूल आणि दुसरं मूल ह्याच्यामध्ये
3 वर्षापेक्षा जास्ती अंतर जर असेल ना तर मग वाताचा परिणाम शरीरावरती जास्ती विकृत येतो आणि बाळ होणारं जे आहे त्याच्यात विकृत येते, तशी ही गोष्ट झालेली आहे. तर ज्यावेळेला केव्हा आपल्याला हा त्रास होत असतो त्याच्यात हा एक डिस्टन्स किंवा काळाचा परिणाम जो आहे तो एक लक्षात घ्यायला लागतो. आणि दुसरं रक्तामध्ये असलेली जी टॉर्चची टेस्ट आणि रुबेला जे तुम्ही म्हणताय त्याचाही संबंध आयुर्वेदानुसार रक्तातले कृमी अशा पद्धतीने येत असतो. तर हे होत असताना काही विविक्षित बीजसंस्कार आधी जर केले गेलेले असतील तर मग नंतर हा टॉर्चची टेस्ट तुमची पॉझिटिव्ह जरी असली ना तरी त्याचा नंतर तुम्हाला त्रास होत नाही असं होतं. आधुनिक शास्त्राची औषधं सुद्धा त्याच्यासाठी आहे छान छान, आणि ती घेतल्यानंतर 3 वर्षानंतर जर चान्स घेतला तर युजली काही प्रॉब्लेम येत नाहीत. पण तरी सुद्धा तुम्ही ह्याच्या पुढे जर चान्स घेणार असाल आणि तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण तुमचं वजन हे कमी आहे, वय हे कमी आहे, आणि त्यामुळे तुम्ही फलघृत नावाचं एक औषध आहे ते जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने घ्या. रसायन पद्धतीने फलघृत घेणं असा एक विधी असतो, तो तुम्ही करा. त्याच्यावर सुवर्णराज वंगेश्वर याच्या नावामध्ये फक्त सुवर्ण आहे, हे औषध महाग नाहीये. आणि हे तुम्ही जर पोटामध्ये 250 मिलीग्रॅम 3 वेळा किंवा 2 वेळा जर घेतलं तर त्याचा परिणाम तुमच्या रक्तावरती चांगला येईल आणि नंतर टॉर्चची टेस्ट पॉझिटिव्ह जरी असली तरी मुलं व्हायला काही प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर आहे. नक्कीच सोनालीजी, तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला छानपैकी उत्तर मिळालं असेल, हे तुम्ही ऐकून घेऊ शकतात किंवा तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊनही तुम्ही परत त्याची विचारणा करू शकतात. आपल्याला डॉक्टर नेहमीच वेगवेगळी माहिती देत असतात, ही आपण आपल्या आरोग्य वहीत ही छानपैकी लिहून ठेवावी जेणेकरून खरंच आपल्याला फायदा येईल आणि पुढच्या वेळी डॉक्टर जेव्हा आपल्याला माहिती सांगत असतात तेव्हा आपल्याला कळेल की यामध्ये अजून काय काय फायदे ऍड झालेले आहेत. डॉक्टर, आपण गर्भिणी अवस्था म्हणतो आणि इतक्यात सोनाली यांचा प्रश्न होता की त्या परत प्रेग्नेंट होऊ शकतात का, तर गर्भिणी अवस्थेत सर स्त्री देहावर काय परिणाम होतात? कसं आहे, एकदा बाळ आपल्या गर्भाशयामध्ये वाढतंय त्या स्त्रीच्या असं व्हायला लागलं ना की त्याला ज्या ज्या कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्या आईच्या शरीरातनं मागून घेत असतं आणि ते भावनेच्या स्वरूपात पहिल्यांदा व्यक्त करतं. बऱ्याच वेळेला कॅल्शियम डेफिशियंट असतं किंवा आयर्न डेफिशियन्सी असते, तर त्या स्त्रीला माती खावी वाटते. तर मातीतून ते आयर्न गेलं, कॅल्शियम गेलं की तिच्या शरीरामधला गर्भ जो आहे तो संतुष्ट होत असतो. तर ही दाखवलेली जी भावना आहे त्याला आपण विपरीत गुणेच्छा असं आयुर्वेदामध्ये म्हणतो. या स्थूल व्यक्तीला बारीक वाटतं, बारीक व्यक्तीला स्थूल वाटतं, खुज्या व्यक्तीला उंच असं वाटतं, खूप उंच असलेल्या व्यक्तीला वाटतं इतकं उंच कशाला. तर ह्या ज्या विपरीत गुणेच्छा आहेत ना, हा आपला गुण आहे शरीराचा आणि त्याच्यामुळे शरीराचं समयोगवाहित्व जे आहे ते टिकून राहतं. ते शरीराची व्याख्या करताना पंचमहाभूत शरीरी समवाय हा समयोगवाही असं म्हटलेलं आहे. तर हे समयोगवाहित्व जर टिकून राहिलं तरच मग माणसाचं आरोग्यही चांगलं राहण्याची शक्यता असते. त्या अनुरोधाने या विषयाकडे बघायला पाहिजे. तर आपल्या शरीरातलं रक्त जर कमी पडत असेल तर अशी लक्षणं बऱ्याच वेळेला येतात आणि मग त्याच्यासाठी आपण जी काय औषधं देत असतो, वैद्य जे देत असतात ते पहिल्यापासून जर कॅल्शियम किंवा आयर्न पोटात तिच्या गेलं तर ते कॅल्शियम आणि आयर्न एकत्र पोटामध्ये घ्यायचं नसतं, नाही तर ते प्रेसिपिटेट होऊन दोन्ही शोषलं जात नसतं. सकाळी एक संध्याकाळी एक द्यायला पाहिजे आणि आयुर्वेदिक पद्धतीने प्रवाळ पंचामृत आणि लोहभस्म जे आहे ते घेणं हे इष्ट आहे तेवढ्यासाठी. तर ह्या पद्धतीने तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन सल्ला घ्यायला पाहिजे. आणि खाण्यापिण्यामध्ये कणेरी आहे तांदळाची किंवा दूध आहे, तूप आहे किंवा लोणी आहे, खडी साखर आहे, याचा वापर जर तुम्ही केला तर उत्तम पद्धतीने गर्भाची वाढ होते आणि तुमचं जे आरोग्य आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतं. नक्कीच. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की डोहाळे जे लागतात आणि त्यावेळेला स्त्रीला जे वाटतं काहीतरी आपण खावं, वेगळं खावं, पण नक्कीच ते काय खावं हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन विचारू शकतात. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. वनिता बोलतायत आपल्याशी सोलापूरहून. नमस्कार वनिताजी. हॅलो, नमस्कार. बोला. माझ्या दोन्ही मुली प्रेग्नेंट आहेत. काय? दोन्ही मुली माझ्या म्हणजे आता गरोदर आहेत. एकीला 7वा महिना आहे आणि एकीला आता 3रा आहे. आणि बाकीच्या मुलींना म्हणजे डॉक्टर म्हणले दोघांचं रक्त एक आहे म्हणजे ओ पॉझिटिव्ह. मग त्याच्यामुळे म्हणजे बाकीच्या मुलीचं दोघांचं रक्त एक गट सांगितल्यामुळे पुढे काय होईल का, असं बाळ कसं होईल विचारायचं होतं. आणि थोरली मुलगी नॉर्मल डिलिव्हरी व्हावं म्हणून काय करावं का, पुढे काय काळजी घ्यावी हे विचारायचं होतं मला. वनिताजी धन्यवाद. पहिला प्रश्न असेल सर की बाळ जे आहे त्यांचं दोन्ही मुली त्यांच्या प्रेग्नेंट आहेत आणि दुसऱ्या मुलीला धाकट्या मुलीला सांगितलंय की रक्त कमी आहे, तर तुम्ही काय सांगाल सर? रक्त कमी आहे एवढा जर दोष असेल तर काही चिंता करायचं कारण नाही. पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप जर असेल तर मग त्याला काकवंध्या असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. एकच मूल होतं आणि रक्तातला जो दोष आहे त्याच्यामुळे पुन्हा मुलं होण्याची प्रॉब्लेम उत्पन्न होतात. तर तो RH इनकॉम्पिटन्स जो आहे तो जवळच्या डॉक्टर किंवा वैद्याला दाखवून त्याची ट्रीटमेंट जी आहे ती होणं गरजेचं असतं. तर तसं नाही ह्याची पहिले शहानिशा करा. आणि रक्त अंगामध्ये कमी असेल तर मनुका खाणं, डोंगरी आवळा आहे तो खाणं, शेंदेलोणाच्या बरोबरीने खाणं,
चोथ्यासहित फळं खाणं हे प्रकरण जे आहे ते तुम्ही सुरू करायला पाहिजे. आणि जेवण करत असताना ज्या गोष्टीचा आपल्याला नॉशिया येतात किंवा ज्याच्यामुळे आपल्याला मळमळ होते असं जर घडत असेल तर एक साधा उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, तो करणं गरजेचं आहे. चांगला काळा दगड जो असतो ना तो खूप गरम करायचा, म्हणजे आपापच तो निर्जंतुक होतो, आणि तो पाण्यामध्ये घालायचा. पाण्याला चर्र असा आवाज आला ना की ते पाणी जर तुम्ही प्यायला सुरुवात केली, किंवा सकाळी टोस्ट जो असतो तो जर खाला, तो रोज खायची गोष्ट नाही आहे, परंतु उलट्या होतात अशा वेळी जर हे खाल्लं गेलं तर अन्न पचायला लागतं, जिरायला लागतं, आणि मग शरीरामधलं रक्त जे आहे ते वाढायला मदत होऊ शकते. ह्याच्या बरोबरीनं पांडुसुधन रस नावाचं एक आयुर्वेदिक औषध खूप सुंदर आहे की जे प्रेग्नन्सीमध्ये वापरल्यानंतर रक्त खूप छान पद्धतीने वाढायला लागतं. तारामंडूर नावाचं एक औषध आहे, ते जवळच्या वैद्याकडनं तुम्ही घेऊ शकता. आणि हे सगळं करत असताना लाल रंगाच्या ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्या पोटामध्ये घेणं हे इष्ट असतं. गाजर आहे, बीटरूट आहे, लाल मुळा आहे, तांबड्या माटाची भाजी आहे, तांबड्या माटाच्या देठाची कोशिंबीर बनवायची पूर्वी पद्धत असायची, ते कालबाह्य झालेलं आहे हल्ली. लोक ती देठं टाकून देतात, तसं न करता ते शिजून त्याची कोशिंबीर जी आहे ती ताक घालून केली तर त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. आळशी नावाचं द्रव्य तुम्हाला माहिती आहे, फ्लेक्स ऑइल ज्याच्यापासून काढतात, ते बी जे आहे जवस, नागपूर साईडला त्याची चटणी खूप मोठ्या प्रमाणात लोक खातात, तर ते काही प्रमाणामध्ये तुम्ही पोटात घ्यायला पाहिजे. असं केलं तर दोघींची रक्त जी आहे ती वाढतील. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की रक्त दोन पद्धतीने बघायला लागतं, त्याची क्वालिटी बघायला लागते आणि क्वांटिटी बघायला लागते. कारण एकदम HB कमी आहे म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. त्याची क्वालिटी जर चांगली असेल तर खूप चांगला आहे. ते 1,00,000 सैन्य आहे समजा आणि पळपुट असेल, हॅक केलं की घाबरून पळून जाते, त्याचा काही उपयोग नाहीये. पण गनिमी काळात लग्नारे शिवाजी ते 300 सैन्य जरी असले तरी पुरतात, असंही असतं. तर क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्ही आपण बघत असतो. त्यातला रंगद्रव्य किती आहे आणि पेशींची संख्या किती आहे हे बघितलं. सर, त्यांचा असं अजून एक प्रश्न होता की रक्तगट जर समजा नवरा बायकोचं दोघांचं रक्तगट जर सारखं असेल तर त्यावेळेला त्याला काय अडचण यायचं काही कारण नाहीये. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जर असेल तरच अडचण यायची शक्यता आहे. आणि हा सगळा आधुनिक शास्त्राचा विचार आहे. आयुर्वेदानुसार ज्या बीजसंस्कार घडतात आणि ज्या वेळेला आपण त्यांचे गर्भसंस्कार करतो त्यावेळेला पुत्रंजीव नावाची एक वनस्पती आहे, त्याची फळं जर वापरली गेली ना तर RH इनकॉम्पिटन्स असलेल्या स्त्रियांना नंतर हे काढे आणि पोटात ही फळं दिली की त्याचा अप्रतिम परिणाम येतो. काकवंद्या नावाची जी त्याज्य स्त्री सांगितलेली आहे, म्हणजे एकच मूल होतं आणि पुन्हा मुलं होत नाही, त्यांना सुद्धा मुलं उत्पन्न होण्याची शक्यता जी असते ती वाढायला लागते. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. आशिष बोलतायत आपल्याशी परभणीहून. नमस्कार आशिषजी. हॅलो. हा मॅडम, म्हणजे आम्ही तपासणी केली, सोनोग्राफी मध्ये सांगितलं की बाळाचे ठोके दिसत नाहीत म्हणून, तर त्याच्यासाठी घरगुती काळजी काय घेतली पाहिजे? आणि नाही, महिना कितवा सुरू आहे? 1.5 महिना झाला. 1.5 महिना. बर, अच्छा. आणि सोनोग्राफी किती वेळा केली आतापर्यंत? फक्त एकदाच केली, तर ते बाळाचे ठोके दिसत नाहीत. ती केव्हा केली आहे शेवटची सांगा? सोनोग्राफी आता 2 दिवस झालेत फक्त, आणि अजून 10 दिवसांनी करायला सांगितलंय. बरं, त्यांना ब्लिडिंग वगैरे काय होतं का? अंगावरती जातंय? अंगावरती वगैरे जात नाही. बर, आणि त्यांना भूक लागत नाही वगैरे असं काही नाहीये ना? भूक जास्त लागत नाही आणि मळमळ होते जास्त. बरं 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 बरं, ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न विचारू का एक थोडक्यात? हा, विचारा ना. बाळाचा जर आपण समजा मुळातच त्याचा रंग गोरा जन्मावा म्हणून त्याच्यासाठी काही काळजी घेतली जाते का? श्री विशेष आरोग्यदायी माहिती काय आहे ती आपण पटकन बघून घेऊया. गर्भिणीने पपई, तोंडले, गवार, अननस हे पदार्थ शक्यतो टाळावेत. गर्भिणीने लाल रंगाची वस्त्रे धारण केल्याने जंतू संसर्ग होण्याचा धोका वाढतो असे दिसून आले आहे. सर, ब्रेकला जाण्याआधी आपल्याला जो फोन आलेला होता आणि त्यांनी असं विचारलं होतं की बाळाचे ठोके जे आहेत ते ऐकू येत नाही, तर काय सांगा? कसं आहे, बऱ्याच वेळा ते फिटल पोल जर तयार झालेलं नसेल अजून आणि गर्भाशयाचे ठोके बऱ्याच वेळा फिबल झालेले असतात आणि ते सोनोग्राफीमध्ये समजत नाही. सोनोग्राफीच्या टेस्ट ह्याच्यामध्ये इमेजिंगमध्ये बऱ्याच वेळा 25% फॉल्स इमेजिंग येऊ शकतं. तर तसं पुन्हा त्यांनी 7 दिवसांनी हे करून बघणं गरजेचं आहे. पण गर्भगत वात नावाच्या आजारामुळे ही प्रक्रिया घडते आणि त्यासाठी 2 औषधं आयुर्वेदात सांगितली आहेत. मगाशी जे मी काश्मीरीचं फळ दाखवलं ते आणि ज्येष्ठमध हे एकत्र करून ते शिजवणं असा भाग आहे दुधामध्ये, आणि ते दूध पिणं असा एक प्रकार आहे. आणि शालपर्णी नावाची एक सालवण नावाची वनस्पती आहे, जवळच्या वैद्याकडनं ती आणावी आणि त्याचा क्षीरपाक म्हणजे दुधात शिजवलेलं ते औषध जर संध्याकाळच्या वेळेला घेतलं तर 7 दिवस त्यांनी हा प्रयोग करावा. त्या प्रोसेसमध्ये त्यांना जर ब्लिडिंग वगैरे होत असेल तर खूप त्रासदायक गोष्टी घडतात त्याच्यामध्ये, आणि 7 दिवसानंतर पुन्हा सोनोग्राफी करून पाहावी. त्याच्यामध्ये जर ब्लिडिंग होत नाही तर जोपर्यंत ब्लिडिंग होत नाही, आपोआप ढेकरा खूप येत नाही, तोंडाला वास येतो वगैरे अशा गोष्टी घडत नाही, तोपर्यंत ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. कारण मृत गर्भाची जी आयुर्वेदाने लक्षणं सांगितली त्याच्यात म्हणजे मळमळ वाढणं, भूक न लागणं, कोठा साफ न होणं,
पोट जड पडल्यासारखं वाटणं, पोट गार होणं अशी लक्षणं असतात. त्याच्यावर श्वासाला दुर्गंध येणं आणि जांभया फार येणं हे लक्षण येतं. हे जर असेल तर मूल आत मेलेलं असतं असं एकंदरीत लक्षात येतं. तर त्या हिशोबाने आत्ता आम्ही सांगितलेल्या या 2 औषधांचा प्रयोग तुम्ही करा आणि वर्ण चांगला होण्यासाठी हीच औषध आता जी सांगितली ती उपयोगी पडतात. दुर्वांचा रस उपयोगी पडतो आणि त्यांनी ब्लिडिंग सुद्धा कमी येतं. मळमळ जी आहे ती 4थ्या महिन्यापर्यंत कमी येते. नक्कीच सर. बुद्धी वाढवण्यासाठी म्हणजे त्यांनी तर रंग सांगितलाच, पण बुद्धी वाढवण्यासाठी षष्ठे बुद्धी असं म्हटलंय. म्हणजे 6व्या महिन्यामध्ये बुद्धीची अभिव्यक्ती होते. शरीरातले सगळे अवयव जे आहेत ते युगपत म्हणजे एकाच वेळेला तयार होतं असं चरक संहितेमध्ये चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे लक्षात घेता प्रत्येक अवयवाची वाढ करणं हे नंतर आपल्या हातात असतं. 7व्या महिन्याचा गर्भ असतो तो पूर्ण वाढ झालेला असतो. नंतर फक्त त्याचं वेट गेन करायचं असतं. 8व्या महिन्यामध्ये ओज नावाची एक गोष्ट असते ती कधी गर्भाकडे जाते आणि कधी आईकडे असते आणि गर्भिणीकडे असते. त्यामुळे कधी आई मलूल असते आणि कधी गर्भ मलूल असतो किंवा कधी आई आहे ती उत्साही दिसते आणि कधी गर्भ हा उत्साही असतो. तर हे प्रकरण जे आहे ओजाची अस्थिरता हे आयुर्वेदीय गर्भिणी परिचयातलं आणि एक महत्त्वाचं अंग म्हणून आपल्याला बघायला लागतं. आणि त्यामुळे 8व्या महिन्यामध्ये पूर्ण विश्रांती घ्यायची. व्यवहारात सुद्धा 8व्या महिन्यात जन्म झालेल्या मुलांना सेरिब्रल पाल्सी किंवा फिजिओलॉजिकल जॉन्डिस जो आहे तो पॅथॉलॉजिकल होणं अशा प्रकारे जास्ती घडतात असं दिसून येतं 8व्या महिन्यामध्ये. तर 7वा महिना झाला की 8व्या महिन्यापर्यंत पूर्ण विश्रांती घ्यावी शारीरिक आणि मानसिक. आणि मग नंतर 9व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली तर काही बिघडत नसतं. बुद्धी वाढण्यासाठी जी औषधं आहेत ना त्याच्यामध्ये सुवर्ण भस्म जे आहे ते सगळ्यात उत्कृष्ट उपयोगी पडतं. पण तुम्हाला भस्माची भीती वाटत असेल, बऱ्याच लोकांना भस्म म्हणजे भस्मासुर आहे असं वाटत असतं आणि ते वापरत नाहीत. खरं त्यात काही दम नाही आहे. वैद्याकडे जाऊन तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे. परंतु हे असताना तुम्हाला वनस्पती वापरायची असतील तर ब्राह्मी नावाची वनस्पती आहे, शंखपुष्पी नावाची वनस्पती आहे ती तुम्ही वापरू शकता. ज्योतिषमती म्हणून आहे त्याचं बीज आहे ते पोटामध्ये घेऊ शकता. पिंपळाच्या पानावरती दर रविवारी त्या गर्भिणीला जेवायला घालू शकता. पुन्हा गणपती अथर्वशीर्षाची मंत्रशक्ती तुम्ही त्यासाठी वापरू शकता. असे खूप उपचार आहेत की जे घरच्या घरी तुम्हाला करता येतात. पण हे करताना बीजसंस्कार करून जर गर्भसंस्कार केले गेले तर ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने पदरात पडते. आणि आत्मभाव सोडून इतर पद्धतीने बुद्धीचा आवाका वाढणं ही जी प्रक्रिया आहे ती सुद्धा तुम्हाला चांगली मिळते. कारण लिंगदेहामध्ये मनाचा समावेश केलेला आहे आणि ते मन जीवात्मा जो आहे तो त्या मनाला आलोडित होऊन असा कर्मविपाकासाठी आपल्या शरीरात येतो असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. त्यामुळे बुद्धीची कक्षा आणि कुवत वाढवणं हे आपल्या हातात आहे. अख्खी बुद्धी जी आहे ती चांगली होण्यासाठी पिढ्यानपिढ्या काम करायला लागत असतं. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. प्रफुल्ल बोलतायत आपल्याशी जळगावहून. नमस्कार. हॅलो, बोला. हा मॅडम, मी प्रफुल्ल पाटील बोलतोय जळगाववरनं. तर मॅडम माझ्या मिसेसचं आता 7वा महिना चालू आहे आणि तिला सोनोग्राफीमध्ये पार्शियल प्लॅसेंटा प्रिव्हिया असं इन्व्हेस्टिगेशन आलेलं आहे. तर डॉक्टरने सांगितलं की याचा प्रॉब्लेम येऊ शकतो, ब्लिडिंग वगैरे होऊ शकते किंवा अगोदर डिलिव्हरी होऊ शकते. तर याच्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल सर? समजलं. आता 7वाच महिना सुरू आहे आणि 7वा महिना बरोबर आहे. आता 7वा, 8वा आणि 9वा बरोबर आहे. समजला प्रश्न तुमचा. ओके, चालेल. धन्यवाद. तर गर्भाची अजून वाढ होणं आणि गर्भाशयाची वाढ होणं हे अजून होऊ शकतं आणि तो अजून थोडासा वरती जाऊ शकतो. डॉक्टर म्हणतात ते अगदी खरं आहे. पार्शियल प्लासेंटा प्रिव्हिया असल्यानं ब्लिडिंग होण्याची शक्यता असते किंवा प्लासेंटा लवकर जर सुटायला लागला तर बाळावरती सुद्धा त्याचा संकट येऊ शकतं. परंतु फारसं घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे याच्यामध्ये. अजून वाढ होत असताना तो प्लासेंटा जो आहे तो वरती थोडासा जाण्याची शक्यता आहे. आणि हे करत असताना तुम्ही आयुर्वेदातल्या ज्या 2 महत्वाच्या बाबी आहेत त्या इथं करणं खूप गरजेचं आहे. महावात विध्वंस आणि महायोगराज गुगुळ असं एक औषध आहे. त्याचं कॉम्बिनेशन जवळच्या वैद्याकडनं तुम्ही आणा आणि ते तिन्ही सांध्याला संध्याकाळच्या वेळेला घ्यायचं किंवा जेवणाच्या आधी घ्यायचं. हा भाग त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडेल. आणि 8व्या महिन्यामध्ये म्हणजे 8वा महिना पूर्ण झाला आणि 9वा लागला की जवळच्या वैद्याकडनं बस्ती चिकित्सा नावाची चिकित्सा करून घ्यायची. त्याच्यामध्ये शतावहादी बस्ती नावाचा एक बस्ती आलेला आहे. तो जर घेतला गेला तर त्याचा परिणाम म्हणून नॉर्मल डिलिव्हरी होण्याच्या हिशोबाने सगळे प्रयत्न करता येतात. अंगारचं दूध त्या स्त्रीला जास्ती चांगल्या पद्धतीने येतं आणि पार्शियल प्लासेंटा प्रिव्हिया जर असेल ना तरी सुद्धा डिलिव्हरी नॉर्मल होण्याचे चान्सेस खूप चांगल्या पद्धतीने वाढतात. कटिरातले जे वेगवेगळे स्नायू आहेत त्यांना मऊपणा जास्ती येतो आणि तिथल्या अल्पचल संधी जी आहे ते बहुचल होतात आणि मग कटिराचा आकार जो आहे तो व्यवस्थित प्राकृत पद्धतीने विस्तारित होऊ शकतो आणि गर्भनिष्क्रमण चांगलं होतं. बरोबर. सर, आजकाल आपल्याला बऱ्याच वेळा अशा जास्तीत जास्त केसेस ऐकू येतात जिथे सिझेरियन केले जातात आणि सगळ्यांची इच्छा असते की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. तुम्ही आता तो उपाय सांगितले, पण या व्यतिरिक्त अजून चांगला प्रश्न विचारलाय नातू. कारण कसं होतं की सीझरचं प्रमाण तुम्ही एक लक्षात घ्या की मनुष्य प्राणी सोडून इतर कोणाची मॅटर्निटी होम सुद्धा तुम्हाला दिसत नाही. म्हशीचं मॅटर्निटी होम आहे, गाईचं आहे, घोड्याचं आहे वगैरे आणि तिथं नॉर्मल डिलिव्हरी त्या प्राण्यांच्या चाललेल्या असतात. तर कसं होतं तिथं काय मेडिकल लिगल आस्पेक्ट येत नाही. एखादं घोडीचं पिल्लू मेलं म्हणून कोण चट्टू मेला म्हणून कोण मागं लागत नाही. कारण डॉक्टरांना एक भीती असते कायद्याची आणि ती अगदी रास्त आहे. जे त्याच्यातनं जातात त्यांना ते भीती काय असते हे समजतं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि दुसरं म्हणजे अँटीबायोटिकचा शोध चांगल्या पद्धतीने लागला आहे. एनेस्थेसिया व्यवस्थित पद्धतीने दिला जातो
आणि बऱ्याच वेळेला नाही म्हटलं तरी प्रचंडपणे एक भाग असतो तो म्हणजे पैशाचा असतो. आणि या तिघांचा परिणाम म्हणून हे घडत असतं. आणि त्याच वेळेला एकच मूल व्हावं किंवा मूलच होऊ नये अशी हल्ली लोकांची वृत्ती आहे. मग लग्न कशाला करायची हे समजत नाही, पण एक मूल व्हावं असं वाटत असताना ते व्यवस्थित असावं, फिनान्शियल कंडिशन चांगली मेंटेन करावी म्हणून लोक सांगतात की मला त्या कळा नको असं स्त्रिया सांगतात. जितक्या कळा येतील तेवढं तुमचं वात्सल्य जास्ती जागृत होतं, तुमची मज्जा प्रीती वाढते आणि तुम्हाला अंगारती दूध चांगलं येतं, गर्भाशय व्यवस्थित आखुंजित पावलं जातं आणि त्यामुळे अंगारती दूध आल्यानंतर तुमचं श्रुतिकावस्थाही चांगली जाते. नंतरचं म्हातारपण जे आहे ते तुम्हाला स्वस्त पद्धतीने घालवता येतं. पण असं नसल्या कारणाने मग डॉक्टर सुद्धा त्या मेरिट्स आणि डिमेरिट्स दोन्ही मांडतात आणि ऑपरेशन केलेलं बरं असं सांगितलं की मग स्त्रिया सुद्धा ते करून घेतात असं होतं. म्हणजे ह्याच्या डॉक्टरांचा सहभाग हा 90% आणि 10% जो असतो तो किंवा 8% म्हणूया पेशंटचाही असतो आणि 2% खरोखरच असं असतं की त्यावेळेला सीझर शिवाय दुसरा मार्ग नसतो. वामदेव नावाचे ऋषी होते, त्यांना खालून बाहेर पडण्याची किळस आली म्हणून त्यांनी पोट उघडून बाहेर आले, आईचं पोट, आणि तिथं जिथं सेशन घेतला जातो तिथं सिझरियन सेशनचं ऑपरेशन होतं. म्हणून सीझरला आयुर्वेदामध्ये वामदेवीय प्रसव असं म्हणतात. अरे वा, नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. तुळशीराम बोलतायत आपल्याशी औरंगाबादहून. हॅलो, नमस्कार. मला विचारून राहिले डॉक्टर पण बोला. मॅडम एक विचारायचं होतं. आमच्या सुनबाई आहे, त्यांचं आम्ही 8व्या महिन्यात सोनोग्राफी केली तर ते पायाळू दाखवून राहिले, गर्भ पायाळच्या अंगून दाखवून राहिले आणि पाणी कमी म्हणून राहिले आतमध्ये. 8वा महिना पूर्ण झालाय का? हा, 8वा महिना पूर्ण झाला. उद्या पौर्णिमेला 8वा महिना पूर्ण होईल. बर बर, ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. काय सांगा? कसं आहे, असं हे बाळ पायाळू असण्याची जी प्रक्रिया आहे असं बऱ्याच वेळा होतं. आयुर्वेदामध्ये त्याला कीलगर्भ, खूरगर्भ अशा पद्धतीचे वेगवेगळे मूळ गर्भाचे प्रकार सांगितलेले आहेत. तर ह्या पद्धतीचा जो गर्भ असतो तो फिरून पोटावरनं मॅनिप्युलेट करून त्याचं डोकं खाली करण्याची एक प्रक्रिया करता येत असते. कॉर्ड अराउंड नेक नसेल तर हे खूप चांगल्या पद्धतीने जुने जे स्त्रीरोग तज्ञ असायचे ते करायचे. आणि आता सीझरची सोय असल्या कारणानं कोण रिस्क फारशी घ्यायला मागत नाही. पण आयुर्वेदाचं काम जर म्हणाल तर ह्या ठिकाणी असं आहे की 8वा महिना पूर्ण झालेला असेल तर शतावधी बस्ती किंवा सहचर तेलाचे बस्ती जे आहेत ते जे 14 बस्तीचा जर कोर्स केला गेला ना तर गर्भाची आत्ताची जी स्थिती आहे ते बरोबरती त्याचं पोझिशन आणि प्रेझेंटेशन जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. तर ह्या गोष्टी जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही ताबडतोब त्यांचा सल्ला घ्या. पोटामध्ये पिंपळमूळ चूर्ण नावाचं चूर्ण जे आहे ते दोन्ही जेवणाच्या आधी देणं हे उपयोगी आहे. बृहद्वात चिंतामणी नावाचं जे औषध आहे ते दोन्ही जेवणानंतर शृंगभस्माबरोबर दिलं तर बाळाचं जे पोझिशनिंग आहे ते चांगल्या पद्धतीने फिरवता येतं आणि शरीर त्याच्यासाठी प्रयत्न करतो. विगुण वात किंवा शरीरातला जो वात दोष आहे तो हालचालीचं काम करत असतो आणि त्याला जर तुम्ही व्यवस्थितरित्या अनुलोमित केलं गेलं तर त्याचा परिणाम जो आहे तो गर्भाशयावरती सुद्धा येतो. तर हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. हे तर फायब्रॉइड्स वगैरे नाही येत ना, ह्याची शहानिशा करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आपली चर्चा अशीच चालू आहे आणि खूप विषय आहेत कारण याची व्याप्ती खूप बरीच आहे. सर, व्यायाम, आहार आणि ह्याच्यावरच पूर्ण गर्भावस्था अवलंबून असते, तर काय सांगाल? कसं आहे, गर्भामध्ये काही विकृती येऊ शकतात आणि गर्भिणीच्या आरोग्यावरती सुद्धा गर्भाचा काहीतरी परिणाम होत असतो. त्याच्याविषयी आपण आधी बोलूया की गर्भाची विकृती येणं हे केव्हा ठरतं, ज्याला शुक्रशोणी संयोग होतो आणि बाळ रुजायला लागतं त्यावेळी जर ते व्यवस्थित रुजलं गेलं नाही किंवा त्या गर्भामध्ये काहीतरी इतर जेनेटिक प्रॉब्लेम असतील तर शरीर ते डिस्कार्ड करायला बघतं कारण तो फॉरेन बॉडी सारखा ऍक्ट होत असतो गर्भ आणि बऱ्याच वेळेला मग ते ब्लिडिंग होतं आणि बाळ जे आहे ते बाहेर पडून जातं. तर प्रत्येक वेळेला असं नसतं की गर्भामध्ये विकृती म्हणून तो गर्भस्राव झालेला आहे. तिच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये जर काही चुकीच्या घटना घडत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा गर्भाचा घात होऊ शकत असतो. तर आईला पांडुरोग उत्पन्न होणं किंवा अंगातलं रक्त कमी होणं, सूज येणं किंवा प्रोटीन जे आहे ते लघवीतनं खूप मोठ्या प्रमाणात जाणं, झटके येणं, त्याच्यानंतर ग्रहणी नावाचा विकार उत्पन्न होणं, पोटावरती चट्टे जे आहे ते यायला फार मोठ्या प्रमाणात लागणं, तिथं खाजणं, जळजळ होणं, मुळव्याधीसारखे त्रास जे आहेत ते तिला होत असतात. तर हे सगळे टाळण्यासाठी तुम्ही गर्भिणी परिचर्या ही जवळच्या वैद्याकडनं शिकून घ्यायला पाहिजे. हा पहिला भाग झाला. आता व्यायाम काय करायचा असं म्हणताना खूप मोठ्या प्रमाणावरती व्यायाम जर तिला वर्जत आहे, डीप ब्रिदिंग एक्सरसाइज जे आहे ते करावेत आणि जर तब्येत सशक्त असेल ना तर शौचाला बसतो तसं फक्त उत्कटासनामध्ये बसू नये आणि बाकीची कामं जी आहेत ती झेपतील तशी करायला पाहिजे. जोपर्यंत ब्लिडिंग वगैरे असं काही होत नाही, एचबी फार कमी नसतं तोपर्यंत खूप विश्रांती घेण्याची काळजी असं नाहीये. आणि तुम्ही एक करायला पाहिजे की ते बाळ जर प्रेशस बेबी असेल म्हणजे लग्नानंतर 7 वर्षांनी दिवस वगैरे राहिले तर निश्चित तुम्ही खूप चांगली काळजी घ्या. पण अन्यथा तुम्ही नॉर्मल जे काय बिहेवियर आहे तेच तुमचं ठेवायला पाहिजे खाण्यापिण्यातले नियम पाळून. ह्याच्याबरोबर प्राणायाम जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओंकार प्राणायाम करू शकता, अनुलोम विलोम प्राणायाम करू शकता, मोकळ्या हवेत फिरणं याचा व्यायाम तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता.
फक्त टीव्हीवरचे खूप कोणते तरी भयानक असे कार्यक्रम बघताय वगैरे असं होऊ नये. धार्मिक तुमचं मन कसं आहे ह्याच्यानुसार तुम्ही ती वाचनं वगैरे ग्रंथ वगैरे वाचन करावं आणि शक्य तितकी डाव्या कुशीवरती झोपून विश्रांती घ्यावी. पायावरती पाय असे टाकून बसू नये, त्यांनी वाताचं विगुणत्व जे आहे ते बिघडतं आणि शरीरामध्ये बाळाला काही पद्धतीचे आजार उत्पन्न होऊ शकतात. सर, गर्भावस्थेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिसतं की उलट्या होणं, मळमळ होणं किंवा वजन कमी होणं, बरोबर आहे, हे प्रश्न दिसतात. काय सांगाल सर? तर पंचपल्लव नावाच्या काही वनस्पती आहेत आयुर्वेदामध्ये. त्याच्या जांभळाची पानं आहेत किंवा आंब्याची पानं आहेत, मातुलुंग म्हणून आहे त्याची पानं आहेत, बेलाची पानं आहेत, कवठाची पानं आहेत. तर ही 5 पानं जी आहेत ती पाण्यामध्ये कुस्करून जर घातली आणि ते पाणी जर प्यायलं गेलं तर गर्भिणीच्या उलट्या खूप चांगल्या कमी होतात. आणि खूपच होत असतील, अगदी कशाने थांबत नाही असं जर असेल तर जवळच्या वैद्याकडे जाऊन चांगल्या मधाचा 50 सीसीचा योनी बस्ती नावाचा एक प्रकार असतो आणि त्याच्यात कसं आहे ते व्हजायनल डूश असल्याकारणाने इतर काही त्रास होत नाही, गर्भाला त्याचा काही त्रास होत नाही आणि इमिजिएट त्यांनी उलट्या ज्या असतात त्या थांबत असतात. ह्या पद्धतीचा प्रयोग आपण करू शकत असतो. एवढंच नसेल तर आवळकाठी चूर्ण आहे ते घ्यायचं आणि त्यात थोडं शेंदे लावून घालायचं आणि मुहुर्मुह म्हणजे थोडं थोडं ते घेत राहायचं. असं केलं तर ह्या उलट्यांचा त्रास होत नाही आणि वजन वाढायला लागतात. पहिलीच वेळ आहे, पहिली अटकरी आणि 4थ्या महिन्यापर्यंत ह्याचा खूप त्रास होतो आणि नंतर हळूहळू त्रास कमी होऊ शकतो. पण ह्याचं तुम्ही खूप औषध घेऊन हे दाबू नका, कारण तसं केलं तर रसधातू जो आहे तो विगुण होतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो गर्भावरती येऊ शकतो. बरोबर आहे सर. गर्भपात होणं आणि वारंवार गर्भपात होणं हे स्त्रीच्या बाबतीत जरा दुःखदायकच असतं, तर त्याबाबत काय? त्याच्यात अशक्तपणा, पंडुरोग तिचा जो आहे तो, उंची आणि वजन कमी असणं, इतर आजार तिच्या शरीरात असणं, हृदयाची किंवा वृक्काशी संबंधित आजार असणं असं युजली असतं. आणि बऱ्याच वेळेला टॉर्चची टेस्ट त्या अशा मुलींची जी आहे ती स्त्रियांची पॉझिटिव्ह येत असते. घरी कुत्री मांजरी पाळण्याची लोकांना भयंकर सवय असते. ते 450 स्क्वेअर फूट मध्ये माणसं राहायला जागा नसते आणि त्यात 1-2 कुत्री असतात आणि त्याचा लाळा विचित्र लागतो. कोणतंही केस न गळणारं कुत्रं जगामध्ये नसतं आणि तुम्ही किती त्याची स्वच्छता पाळली तर त्या खाजवायला लागलं की ते उन्हामध्ये जर बघितलं तर ते डस उडलेले दिसतात आणि ते कुठलेल्या आपल्या वेलचीच्या रेषासारखे असतात. म्हणजे ती वेलचीच्या रेषा केस आहे हे समजत नाही. शिऱ्यामधनं ते पोटात गेलं तर समजणार सुद्धा नाही आणि त्याची टॉर्च टेस्ट बऱ्याच वेळेला हे होते. 1 एकरचं शेत आहे आणि तिथं कुठेतरी फार्म हाऊस मध्ये तुम्ही राहता आणि कुत्र्यासाठी जागा अर्धा एकर आहे तर गोष्ट वेगळी. घरामध्ये ह्या गोष्टी पाळणं म्हणजे आपल्या आरोग्याची हेंसाळ आहे आणि सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो, लळा लागतो तो वेगळा. तर ह्या गोष्टी कृपा करून तुम्ही घरात बाळंतीण बाई असताना किंवा गर्भिणी असताना किंवा गर्भसंस्कार असताना करू नका. त्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. त्यासाठी औषधं असतात, पण विकतचं दुखणं घ्यायचं आणि नंतर औषध घ्यायचं हे योग्य नाही. आजारी पडू नये याच्यासाठी पथ्य पाळणं गरजेचं आहे. आजारी पडला तर औषध असतं. नक्कीच. आपल्याला खूप छान माहिती मिळते, तरी आपण आपल्या आरोग्य सल्ला दाखवून किंवा तुम्हाला देऊन आम्ही तुमच्या ज्या माहिती तुम्हाला मिळत असते त्यात आम्ही भरच पाडत असतो. बघूया आजचा आपला आरोग्य सल्ला काय आहे तो. गर्भिणीने तिच्या जेवणात गाईचे दूध, तूप, लोणी, मध, कण्हेरी याचा समावेश करावा. काश्मीरीची फळे व ज्येष्ठ मध याचा क्षीरपाक गर्भाचे वजन उत्तम वाढवतो व आईचे वजन फारसे वाढू देत नाही. गर्भाची वाढ कमी झाल्यास वैद्याच्या सल्ल्याने 8व्या महिन्यानंतर 2 अंड्यांचा बलक व 50 ग्रॅम दूध एकत्र फेटून मात्रा बस्ती घ्यावा. पहिले 3.5 महिने 1 चमचा पांढऱ्या दुर्वाचा रस दररोज सकाळी व रात्री पोटात घेतल्यास ॲनिमिया, रक्तस्राव, पोटाच्या तक्रारी, लघवीची जळजळ होत नाही व मूलाधार चक्राला बळ मिळते. डॉक्टरांचा पत्ता, फोन नंबर आपण बघितलाय, पण ज्यांचा कोणाचा राहिला असेल त्यांनी तो पटकन टिपून घ्यावा किंवा आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातोबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर 24430259. मोबाईल नंबर 9595810727 किंवा 8087347921. ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com. आजचा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर आपलं पुनःप्रेक्षेपण कधी आहे तेही आपण बघून घ्या. पुनःप्रेक्षेपण आहे आपलं 2 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम ही तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला जाणून घ्यायचे. त्यासाठी तुम्ही कृपया आमचा फोन नंबर, ॲड्रेस लिहून घ्या. तो असा आहे
निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com आणि आमचं फेसबुक आहे facebook.com/ddsahyadri.in. यूट्यूबवरही तुम्ही आमचे प्रोग्राम बघू शकतात youtube.com/user/ddsahyadri. सर, चर्चा बरीच आहे आणि प्रश्नही बरेच आहेत. सर, मुळात जे महिलांना जास्त त्रास जो जाणवतो म्हणजे सौंदर्याच्या दृष्टीने की पोटावर आणि छातीवर पट्टे येणे, चट्टे येणे, त्यासाठी काय? कणेर नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. लाल कणेर, पिवळी कणेर, घंट्यासारखी, अश्वकर्णासारखी असलेली आहे ती कणेर. या कणेरीचं तेल तयार करायचं आणि ते जर पोटाला पहिल्यापासून लावायला सुरुवात केली, पहिल्या दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणावर नाही, स्तनाला, पोटाला आणि मधल्या बाजूला लावायचं, बेंबीच्या बाजूला. तर हे अंगावरती जे पांढरे चट्टे येत असतात ते उठतच नाही. पुन्हा डिलिव्हरी नॉर्मल होण्याच्या हिशोबाने दुर्वांत रस जो आहे तो पोटात घेणं हे इष्ट असतं. याच्याबरोबर भाताची पेस्ट जी आहे ती सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला 6व्या महिन्यापासून पुढे स्त्रियांनी घ्यायला सुरुवात करावी. त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मदत होते. एरंडेल तेल साधा आहे, ते रोज रात्री झोपताना 6 ते 7 थेंब जरी घेत राहिलं तरी हा प्रकार असाच घडतो आणि डिलिव्हरी नॉर्मल व्हायला मदत होत असते. शतावादी बस्ती नावाचा बस्ती आहे तो 8व्या महिन्यानंतर केला तरी हा परिणाम जो आहे तो चांगला येतो. बऱ्याच वेळा काय होतं, गर्भोदक कमी व्हायला लागतं. अशा वेळेला उमराच्या पानावरच्या ज्या गाठी असतात ना त्या पोटामध्ये खडी साखरेवर जर घेतल्या तर गर्भोदक वाढायला मदत होते. ह्याच्या बरोबरीनं आणखी ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये बोराचं पाणी जे आहे ते पोटाला लावणं, ते पोटामध्ये घेणं किंवा लोणी आणि जीवनीगण जो आहे तो पोटात घेणं, ह्यानी बरेचसे स्त्रियांचे त्रास आणि जळजळ जी आहे छातीत होणारी ती कमी होते. नारळाचं पाणी प्यावं, शहाळ्याचं नको. शहाळं हे कच्चं असतं. पिकलेला नारळ जो आहे त्याचं पाणी जर तुम्ही घेतलं तर गर्भोदक कमी होत नाही आणि रंग चांगला व्हायला सुद्धा मदत होत असते. हे होत असताना अंगावरती दूध भरपूर यावं अशी जर इच्छा असेल तर डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळाला पोटावरती झोपवायचं. मिल्क लाईन ज्या आहेत आता आधुनिक शास्त्राच्या लोकांना त्या समजायला लागलेल्या आहेत. गर्भाशयापासून मिल्क लाईन या स्तन्याशयाकडे गेलेला असतात. तर त्या बाळाला तिथं झोपलं तर हळूहळू ते 3 ते 4 तासात स्तनापर्यंत जायला लागतं आणि लुचायला लागतं. तर ह्याला ब्रेस्ट कॉल असं म्हटलं जातं. ती हळूहळूची जी हालचाल आहे त्याने वात्सल्य जास्ती जागृत होतं आणि अंगावरती दूध भरपूर येतं. तर याचाही स्त्रियांनी विचार करावा. सर, डिलिव्हरी झाल्यानंतर तरी अजून दुसऱ्या कुठल्या काळजी घेता येईल? कसं आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर पोट जे आहे ते खूप लूज झालेलं असतं, ॲबडॉमिनल मसल्स, आणि गर्भाशय पूर्णतः नॉर्मल झालेलं नसतं. तर ह्याच्यासाठी देवदारव्यारिष्ट किंवा दशमूलारिष्ट हे पोटात घ्यावं किंवा बाळंतकाळा नंबर 1, 2, 3 सीझर जरी झालेलं असेल तरी घ्यायला काय हरकत नाही. लेअर टू लेअर व्यवस्थित सुचर जर झालेलं असेल सीझरचं तर 21 दिवसानंतर शेकशेगडी करायला खरं म्हणजे अडचण येत नाही. डॉक्टर लोक नको म्हणतात कारण त्यांना आयुर्वेदाची माहिती नसते आणि जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन तुम्ही तेल लावणं, शेकणं, धुरी करणं हे करायला पाहिजे. त्यांनी निर्जंतुकपणाही येतो आणि जितकं अंधारामध्ये तुम्ही बाळाला पाजाल तेवढं ते नर्वस ऑपरेशन आहे. अंगावरती दूध जास्ती येतं, बाहेरच्या बाजूला कुठं पाजू नये. असं जर झालं आणि अंगाला तेल लावून हळद वगैरे लावली गेली तर एक 3 ते 4 महिन्यांनी जेव्हा ती स्त्री बाहेर येते तेव्हा गोरी पान आणि तब्येत चांगली सणसणी झालेली असते त्या स्त्रियांची आणि हातात उत्तम पद्धतीचा बाळकृष्ण असू शकतो. बरोबर आहे. म्हणजे गरोदर पण झालं आणि त्या बाईचा रंगच बदलला असं काही होऊ नये, म्हणजे ओळखताच नाही आलं. सर, सगळ्यात महत्वाचा आहे आहार, तर त्याविषयी सर काय सांगा? कसं आहे, तोंडलं, गवार, अननस, पपया खाऊ नको असं म्हटलं जातं. ह्याला 5000 वर्षाची परंपरा आहे आणि हा अनुभव आम्हाला येतो. या मुलांना इपिलेप्सीचा त्रास होतो. अशा मुलांना जेव्हा आम्ही विचारतो खोदून तर बऱ्याच लोकांना, स्त्रियांना ते आठवत नाही कारण त्या 40ला आमच्याकडे येतात 23 वर्षाच्या मुलाची फीट येते म्हणून. तर 23 वर्षापूर्वी त्यांना आठवत नाही आणि ज्यांना आठवतं त्या सांगतात की आम्ही गवारीच्या शेंगा भरपूर खाल्लेल्या होत्या. आणि आयुर्वेद ग्रंथात त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गवार जी पोटामध्ये जास्ती गेली तर उत्पन्न होणाऱ्या मुलाला फीटचा त्रास होऊ शकतो. तोंडल्याच्या बाबतीत बुद्धिमांद्याचा भाग असा येतो. अननसाचा रस काढून ठेवला आणि त्यात मांसाचा तुकडा टाकला आणि पेपर वाचत बसलो, 10 मिनिटात तो विरघळून जातो. गर्भ हा आमगर्भ असतो आणि कृमींसारखा असतो. 4थ्या महिन्याच्या आत जर तुम्ही अननस खाल्लं तर तुमच्या गर्भाची ती अवस्था प्लासेंटामधून जाऊन येऊ शकते. तर कशासाठी याच्यासाठी चान्स घ्यायचा म्हणून हे आम्ही बंद ठेवतो. पपई बरेच लोक उष्ण धरतात पण त्याचा प्रभाव असा आहे की गर्भपात त्याने होऊ शकतो. म्हणून या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या विषाची परीक्षा घेऊ नये आणि ते 9 महिने खाल्लं म्हणून काही बिघडणार नाही. तुम्हाला डोळा लागला त्याचा तर थोड्या प्रमाणात खा, वैद्याचा सल्ला घ्या आणि त्याचा अँटीडोट त्याच्याबरोबर घ्या आणि ते खाल्लं तर काही बिघडणार नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही त्याच्या मागे लागा. खूप छान आहे सर. या गोष्टी सगळ्या ऐकण्यात आहेत पण आज आम्हाला त्याचा अर्थही कळाला. सर, सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच वेळेला अनुवंशिक आजार असे दिसतात तर त्यावेळेला अशा स्त्रियांनी काय करावं? कसं आहे, अनुवंशिकतेचा संबंध हा म्युटेशन व्हेरिएशनशी खूप येतो, डीएनए स्ट्रक्चरशी येतो आणि आधी रक्त चांगलं करणं, काकीस्थानी डोक्याला वरती जळू लावणं आणि पिढ्यानपिढ्या वैद्याच्या आणि रुग्णाच्या जर काम केल्या तर हे यश चांगल्या पद्धतीने आपण अनुवंशिकता घालू शकत असतो. पण त्यासाठी बीजसंस्कार होणं हे खूप गरजेचं आहे.
गर्भिणीने लाल रंगाची वस्त्र शक्यतो घालू नये असं जे आपण लिहिलेलं होतं, तर लाल रंग हा रक्तासारखा असतो आणि ॲफिनिटी जे जंतूंची आहे किंवा पॅथोजनची ती त्याच्याकडे जास्ती येते आणि इन्फेक्शनला जास्ती प्रोन होत असते. म्हणून पांढऱ्या रंगाची वस्त्र शक्यतो घालावीत किंवा इतर रंगाची घालावीत, भडक शक्यतो घालू नयेत असं आयुर्वेदाने सांगितलंय. तर अनुवंशिकतेचा विचार हा वैद्याच्याकडे जाऊन समजून घेऊन बीजसंस्काराच्या वेळेला करायचा आहे. एकदा गर्भधारणा झाल्यानंतर याच्यासाठी उत्तर मिळणे हे अवघड होतं. सर, विषय खूपच आपले वाढतात आणि परत माझ्या मनात उत्सुकता अशी आहे की काही काही स्त्रियांना गर्भधारणा होते आणि त्यानंतर त्यांच्या योनीतून रक्तस्राव होतो. अशा स्त्रियांसाठी काय सांगाल? त्याची अनंत कारण आहे की गर्भधारणा झाल्यानंतर हे ब्लिडिंग होण्याच्या हिशोबाने. तर हे बीजसंस्कार केल्यानंतर घडत नाही, गर्भसंस्कार केल्यानंतर हे घडत नाही. पण तरी जर वाटलं तर पद्मक नावाची एक वनस्पती आहे, पद्मकाष्ठ, ती उगाळून त्याचं गंध जे आहे ते पोटामध्ये तांदळाच्या धुवणावरती घ्यायचं असतं. रोहिश गवत म्हणून आहे, त्याचे थेंब जे आहे ते नाकामध्ये घालायचे त्याच्या रसाचे किंवा तेलाचे आणि पोटाला ते लावण्यासाठी वापरायचं. ह्याच्यासाठी रक्तस्थापक बस्ती म्हणून सांगितलेला आहे, तो जवळच्या वैद्याकडनं जरी तुमचं गर्भिणी अवस्था असली तरी मात्रा बस्ती घेता येत असतात, ते घ्यायला पाहिजेत. आणि दुर्वांचा रस जो आहे तो आणि गोक्षुराची गुळगुळ हे पोटामध्ये घेतलं तर हे रक्तस्राव थांबू शकतो. नक्कीच. आपल्याकडे वेळेचं आपल्याला बंधन आहे, त्यामुळे थांबावं लागतं. अगदी जाता जाता मला काही ओळी आठवल्या त्या अशा: आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई खरंच काय असते? लंगड्याची पाय असते, वासऱ्याची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. कवी फमू शिंदेंच्या या ओळीतून आपल्याला आईची महती कळालीच, पण खरंच तिच्या आरोग्याची महती ही सांभाळण्यासाठी आपल्याला गर्भिणी अवस्थेपासून तिची काळजी घेणं गरजेची आहे. ती कशी? तर सकस आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. डॉक्टरांनी आज इतक्या उपाययोजना आणि इतके सल्ले दिलेले आहेत, त्याचा वापर केला पाहिजे. आणि आपले आचार विचार संस्कार, भारतीय संस्कृती ही आपल्याला नेहमीच शिकवत असते, पण आज त्याचा अर्थ आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमातून देत असतो. या वाक्यावर इथेच थांबूया. आणि खरंच गर्भिणी अवस्था म्हटल्यावर त्या स्त्रीचंच नाही तर बाळाचंही आरोग्य व्यवस्थित राहावं हीच आमची इच्छा आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी इतकी छान माहिती दिली, त्यातर्फे आमच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि हॅलो डॉक्टर